लोकसभेचा तिढा सुटत नाहीये। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवर भुजबळांनी दावा केल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। दरम्यान शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत ही जागा कुणाला सोडू नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आणि त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अद्याप निर्णय झालेला नसून जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। नाशिकमधून इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह ठाण्यात पोहोचले। दरम्यान गोडसे आणि शिंदे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र नाशिक संदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। तर जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। हेमंत गोडसे हे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले। गोडसे आणि शिंदे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला। नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र नाशिक संदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नाशिकबाबत अजूनही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निर्णय अजूनही झाला नसल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। नाशिकमधून इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यामध्ये पोहोचले आणि गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र नाशिक संदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। देशभरामध्ये आज एक आगळं वातावरण निर्माण झालं। एक आपल्या राज्यामध्ये देखील 2.5 वर्षामध्ये विकासाची झालेली कामं आणि